वीरपत्नी आणि सैनिकी अधिकाऱ्याची आई सौ सुमेधा योगेश यांनी जगातील सर्वोच्च रणभूमी सियाचीन, जिथे ऑक्सिजन मिळणंही अवघड अशा ठिकाणी सैनिकांसाठी स्वतःचं स्त्रीधन विकून आणि सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी स्वबळावर उभारून सियाचीन येथे सुमेधाजींनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण केला. सियाचीन येथेच बेस मिलिटरी हॉस्पिटल 2.5 कोटींचा निधी उभारून तयार करून त्यांनी ते भारतीय सैन्याला समर्पित केलं. अशाच प्रकारे ऑक्सिजन प्लांट त्यांनी काश्मीर येथे कुपवाडा आणि अरुणाचल प्रदेशात तवांग येथे उभारून सैन्य दलाला समर्पित केलं. त्यांनी दिव्यांग सैनिकांसाठी स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटर उभारलं. सैनिकांच्या मुलांसाठी स्कूल बस दिल्या. सैनिकांसाठी त्यांच्या कार्याची यादी कधीही न संपणारी आहे. सैनिकांसाठीच जीवन समर्पित करणाऱ्या सुमेधाताईंच्या कार्याची प्रशंसा प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3ही सैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह केली. सुमेधाजी, आपले अनुभव ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. जय श्रीराम, वंदे मातरम. धन्यवाद. सगळ्यात प्रथम मी सॅटर्डे क्लबनी मला इथं, कारण मी उद्योजिका नाही, पण तरीसुद्धा मी इथं आमंत्रित झाल्यापासून एक कनेक्शन लावायचा प्रयत्न करते. सगळ्यात महत्त्वाचं, आयोजकांनी मला वेळेचं जे बंधन दिले तो पाळायचा प्रयत्न करते, कारण 26 वर्षाचा प्रवास मला 25 मिनिटात मांडायचा आहे. त्यामुळे माहिती नाही, खरं तर माझी परीक्षा असेल. आपल्या कृपेने ती मी यशस्वीरित्या पार करीन असं वाटतं. तर माझ्या सद्गुरूंना वंदन करते. माझे आध्यात्मिक गुरु आहेत समर्थ रामदास स्वामी. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान, ही बैठक, कारण स्वतः आधी आणि स्वतः पलीकडे जेव्हा आपण राष्ट्रासाठी जगायचं आहे, कारण इथं माझी कुठलीही इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक ही स्वतःसाठी, माझ्या आर्थिक उन्नतीसाठी किंवा पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या 4 खांबांवर जी इमारत उभी राहते अशी इमारतच मला उभी करायची नाही. त्यामुळे माझ्या वेगळ्या 4 सकारांवर जी जीवनाची इमारत उभी आहे ते आहे माझे सद्गुरू, माझे राष्ट्रसेवा कार्याचे गुरु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आपले सैनिक आणि ज्या समाजाने मला उभं केलं तो समाज. त्यामुळे ह्या सगळ्यांप्रती कृतज्ञतावादी व्यक्त करते आणि राष्ट्राय स्वहा इदम न मम या माझ्या 26 वर्षाच्या प्रवासाचा एक धावता आलेख आपल्यासमोर मांडते. आज माझी ओळख इथं जी काही समाजसेविका म्हणून मी वाचली, पण मी स्वतःला अशी कोणतीच सेविका मानत नाही. माझी खरी ओळख आहे ती मी एका सैनिकाची पत्नी आहे. माझी खरी ओळख आहे मी एका सैनिकाची आई आहे. आणि त्या पलीकडे जाऊन एक सामान्य मध्यम वर्गातली मी स्त्री, पण आज 12 कोटींचं काम राष्ट्राला समर्पित करणारी 1.5 लाखपेक्षा अधिक सैनिक, टुरिस्ट, रायडर्स आणि स्थानिक नागरिक यांच्या प्राणवायूसाठी सेवा करणारी एक सामान्य मध्यमवर्गीय शिक्षिका आपल्यासमोर आहे. हे कसं शक्य झालं हे स्वतःकडे जेव्हा आपण वळून बघतो ना, तेव्हाच असा प्रश्न पडतो की हे कुणामुळे, कसं. आणि तिथं माझे आध्यात्मिक गुरु मला मार्गदर्शन करतात की काम करायचे. प्रश्न असा होता की मला तो विषय आणि ह्या ज्या क्षेत्रात मी हे काम उभं करू शकली आहे त्या क्षेत्राविषयी, त्या विषयाविषयी शून्य ज्ञान, अनुभव नाही, कोणतंही ट्रेनिंग नाही. पण तो प्रश्न हा माझा. आपलेपणा वाटणं, आतून प्रेरित होणं आणि स्वतः पलीकडे जाऊन गिव्ह अँड टेक हा जो जीवनाचा प्रवास आहे ना, त्याच्या पलीकडे मला जायचं होतं की आयुष्यामध्ये एक विचार आणि एक कृती अशी नक्की असावी की जिथे मला काही नको आहे. आणि हाच तो प्रवास होता, मी ज्याचा शोध घेत होते. असंच काम मला करायचं होतं की ज्यातनं रिटर्न्सची माझी काही अपेक्षाच नव्हती, ते फक्त स्वाहा. आणि जेव्हा आपण स्वाहा म्हणून करतो ना, तेव्हा त्यात स्वतःची आधी संविधा अर्पण केलीच पाहिजे. मग मी काय करू शकते हा माझा प्रश्न होता. बाय प्रोफेशन शिक्षक, समोरची मी पिढी बघत होते, त्यांचे आयडॉल्स, प्रत्येक क्षेत्राविषयी आदर व्यक्त करून बोलते. दुर्दैवाने त्यांचे आयडॉल्स असे होते की फक्त सिने क्षेत्र, क्रिकेटियर्स आणि राजकारणी. ही माणसं वाईट आहेत का असं अजिबात मी म्हणत नाही,
पण आपल्या आयुष्यामध्ये स्वतः आधी आणि स्वतः पलीकडे जर राष्ट्र सर्वप्रथम म्हणून जगण्याची प्रेरणा आणि भविष्यातला भारत जर घडवायचा असेल तर अमक्यानी हे करावं तमक्यानी हे करावंपेक्षा मी काय करावं. त्यामुळे मी प्रश्नांवर निर्माण करण्यावर मी काम करत नाही, ते मला सोल्युशन्सवर काम करायला आवडतं आणि ते जास्त गरजेचं आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दुसऱ्याला क्रिटिसाइज करण्यापेक्षा मी स्वतःला क्रिटिसाइज करणं पसंत करते. जसं मी म्हटलं पुढच्या पिढी भविष्यातला भारत आम्ही म्हणतो हे कुणी करावं, हे शाळेनी करावं, हे कॉलेजनी करावं, हे कुटुंबानी करावं, हे समाजानी करावं. मग त्यातलाच एक घटक मी नाही का, मग मी काय करावं. मग माझ्या वाचनाचे आवडीचे विषय जे पॅरलल, एक परमार्थ आणि एक सेवा. मग देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं मी देणं लागते. हे जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माझ्या मनावर रुजवलेले संस्कार, मग मी कोणत्या मार्गाने ह्या राष्ट्राचं देणं देऊ शकते. अगदी आवर्जून नमूद करू इच्छिते की आपण सगळेच चांगले आहोत, पण आपण कुठे मागे पडतोय जे मला इतक्या वर्षाच्या अनुभवातनं असं वाटतं. कुठेतरी राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा आणि राष्ट्रप्रेम हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले नाही आहेत. असं का जाणवतं, कारण जो माझा अभ्यास, जो अनुभव सांगतो त्यानुसार इंग्लंडचे हाय कमिशनर जेव्हा भारतात येतात तेव्हा ते आपल्या भारतात आल्यानंतर त्यांच्या देशाकडनं दिला जाणारा शौर्याचा सन्मान असतो, व्हिक्टोरिया क्रॉस, त्या सैनिकांची पहिली भेट घेतात. फ्रान्सचे अँबॅसेडर जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा ते पहिल्यांदा पॉंडेचेरीला जातात. असं का बरं. आणि आपण भारतीय जेव्हा युरोपला भेट देतो तेव्हा आपण पहिलं नाईट क्लबला भेट देतो. मग कुठंतरी ह्या मानसिकतेमध्ये काहीतरी गणित चुकतायत असं मला वाटतं. मुंबई दर्शनची बस जी फिरते ना, ती मुंबई दर्शनची बस शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर थांबते. म्हणजे आपली मानसिकता ह्याच्यातनं प्रतीत होत असते. असं नाही त्यातनं काय मिळतं किंवा आयुष्याच्या वेळेचा आपण काय सदुपयोग करतो. आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक पु ल देशपांडे हे जेव्हा राजस्थानामध्ये गेले होते तेव्हा ते सगळं पाहत असताना तिथला गाईड त्यांना सांगत होता, यहाँ तो गाइड फिल्म का शूटिंग हुआ था, अमकं तमकं. पु ल देशपांडे म्हटले, हाँ मैंने तो सुना था यहाँ कोई राणा प्रताप करके राजा हुआ था. हाँ लेकिन वो पुराना हो गया. आपण कशी मानसिकता आहे आपली. आपल्याला जर राष्ट्र सर्वप्रथम म्हणायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आहे, तर ते शिवतत्व आपण आपल्यात आणतो का. आणि म्हणून म्हणते ना की आयडिओलॉजी बोलण्यात नसावी. वक्तृत्व उत्तम आहे, पण वक्तृत्वाला कर्तृत्वाची साथ नसेल आणि कर्तृत्वाला दातृत्व नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. आणि हे सगळं माझ्या दोन्ही सद्गुरूंनी मला त्या दोन पट्टीमध्ये मी स्वतःला ठेवल्यामुळे ते मला सतत असे जागं करत असतात की बोलतेस तशी जगतेस का, बोलतेस तशी वागतेस का, उभारणारेस का आयुष्यामध्ये. आणि म्हणून मी माझं स्वतःचं जीवनच एका सैनिकाशी जोडून घेतलं. आणि वाचन सतत जे सुरू होतं आपल्या सगळ्या भारताच्या सीमा, भारतापाशी आजपर्यंत झालेली सगळी युद्ध, सैनिकांचं जीवन, हे वाचता 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 माझ्या वाचनात आलं जगातली सर्वोच्च रणभूमी सियाचेन. मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी हा उल्लेख करते, मी चीन म्हणत नाही आहे, माफ करा सियाचेन म्हणते आहे. आणि आपल्या राष्ट्रामध्ये ह्या सैनिकांमुळे आपण जय जवान जय किसान, किसानाविषयी बोलायचा माझा विषय नाही आणि हे व्यासपीठ नाही आता. मग जय जवान, त्या सैनिकाचा विचार कोण करणार. त्या सियाचेन भूमीविषयी वाचल्यानंतर अस्वस्थ झाले. जगातली सर्वोच्च रणभूमी की जिथे वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर पर आवर आहे, काही फुटांवरचं दिसत नाही आहे, चिल ब्लेन, फ्रॉस्ट बाईट, मेमरी लॉस, वेट लॉस, स्नो ब्लाइंडनेस, आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी म्हणून की काय, तिथं हवेमध्येच हाय अल्टिट्यूडमुळे ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत विरळ. आणि तिथे श्वास घेणं, जिथं वन स्टेप वन ब्रेथ ही त्यांची जीवनशैली आहे, तिथं आपले सैनिक आपल्यासाठी लढत आहेत. आणि मी त्यांच्याविषयी काय, माझ्या मनात काय आहे, मला काही नाही. मग सैनिकांविषयी आदर निर्माण व्हायला किंवा राष्ट्रभक्ती निर्माण व्हायला 15 ऑगस्ट 26 जानेवारी भारत माता की जय का त्याच्यासाठी उरी आणि पहलगाम व्हायला पाहिजे, ह्याची वाट बघायची का आपण. त्यांच्या सेवेचा सन्मान आपल्या राष्ट्रामध्ये बघा, शिक्षण, दिव्यांग, पर्यावरण ह्या सगळ्यावर कामं होत आहेत सेवा म्हणून, पण सैनिकांचा विचार केला जात नाही, कारण त्यांना आम्ही गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून या सेवेला सुद्धा सैनिकांच्या आपण लष्करच्या भाकरी एक अशा छान पद्धतीने सहज बोलून टाकतो. गृहीत धरणं
आणि याच सैनिकांचे मी भारताच्या सगळ्या सीमारेषा आपण जर अभ्यास केला तर तिथल्या नैसर्गिक प्रतिकूलता टोकाच्या ज्या आहेत ती टोकाची प्रतिकूलता जगातल्या सर्वोच्च रणभूमीला आहे. आणि श्वास न घेता हे लढतायत आपल्यासाठी. जो श्वास मला इथे सहज उपलब्ध आहे, जी गोष्ट सहज मिळते आणि ज्याची किंमत मोजावी लागत नाही, त्याची किंमत आपल्याला राहतही नाही. मग त्या श्वासाचं मोल त्यांच्या, कारण तिथं होणाऱ्या कॅज्युअलिटीज ह्या लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे इथं आत्माराम परब आहेत. त्यामुळे मी काही त्याच्यावर बोलायला हवं का नाही हे योग्य होणार नाही, पण ज्या क्षेत्रामध्ये ही सेवा करू शकले त्या अनुभवावरून सांगते. मग त्या श्वासासाठी मी काय करू शकते. केवळ आतमध्ये प्रश्न घेतला आणि 4 वर्ष फक्त मी माझ्या नवऱ्यापाशी माझा हा हट्टच होता की ह्याच्यावर मला काम करायचे, बाकी वाटेल ते होऊ देत. मग 4 वर्ष अभ्यासातनं जे उत्तर समोर आलेलं होतं ते होतं ऑक्सिजन जनरेशन प्लांट अँड रिफिलिंग सेंटर अशी एक यंत्रणा आपण नक्कीच सुरू करू शकतो. पण ती सुरू करण्यासाठी मनात येणं आणि तो विचार प्रत्यक्षात आणणं ह्याच्यातलं जे अंतर होतं ना, त्याची गणितं समोर आल्यावर मात्र खिशात नाहीत 2 रुपये आणि उडी होती 2.5 कोटीचं स्वप्न होतं. आणि हे 2.5 कोटी माझ्यासारखी मध्यमवर्गीय स्त्री कुठनं. पण तुम्हाला सांगते या प्रवासामध्ये एकदा सुद्धा माझ्या मनामध्ये कसं शक्य आहे, तुला जमेल का, काहीतरी वेडेपण आहे, अजिबात माझ्या मनात नकारच आला नाही. तिथे सावरकर. आणि तिथे ती संघर्षाची पहिली सुरुवात झालेली होती की 2.5 कोटी कुठनं आणणार होते मी. कुठलीही बँक मला कर्ज देणार नव्हती, कुठल्याही कंपनीकडे मी CSRसाठी अपील केलेलं नव्हतं आणि काय बेसवर माझ्यावर विश्वास लोक ठेवणार होती. तिथे माझे पुन्हा आध्यात्मिक गुरूंनी मला मार्गदर्शन केलं, तुला काम करायचं आहे, आतला विचार शुद्ध. म्हणून मला राष्ट्रपुरुषनं त्यांचा विचार जगणं, माझं जगणं म्हणजे मी सावरकरांना अंशात्मक जगण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. अंशात्मक कारण 2.5 कोटी उभारण्यासाठी मला आधी लोकांच्या मनापर्यंत पोचायचं होतं. सगळ्यात अवघड ते आहे. मग मी ती माझी झोळी खांद्याला अडकवली आणि माझ्या पावन भिक्षेला सुरुवात झाली. भिक्षा म्हणजे भीक नाही हो, खूपच सुंदर अर्थ. आपण जेव्हा म्हणतो धर्म आपल्या जगण्यातनं जगायला लागतो, जागवायला लागतो ना, तेव्हाच ते धर्म, संस्कृती आणि परंपरा ह्याचा प्रवाह आणि प्रवास पुढे जात राहतो. ती झोळी मी खांद्याला अडकवली आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून 13 दिवस 13 घरी हा माझा प्रवास सुरू झाला. कुठली 13 घरं होती ठरवून, जे काही भरपूर चांगले सेटल्ड आहेत, भरपूर पैसा आहे अशांकडे नाही. माझ्या घरातनं बाहेर पडायचे, पहिली जी 13 माणसं भेटायची त्यांच्यासमोर झोळी घेऊन उभी राहायचे, जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रसेवा कार्यासाठी, सैनिकांच्या सेवेसाठी मी काम करू इच्छिते. आपली इच्छा असेल तर आपण मला मदत करा. तुम्हाला काय वाटतं, लोकांनी माझी आरती ओवाळली असेल? बाईच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, काहीतरी स्टंट करते. कारण आपण बघतोय का कोणी भिक्षा मागताना म्हणून त्या नावच त्याचे पावन भिक्षा, भिक आणि इक्ष. त्याला डोळे आपल्या प्रत्येकाला आहेत, पण त्याच्यामागची दृष्टी आणि दृष्टिकोन हा फार गरजेचा असतो. आणि तो कधी डेव्हलप होतो, त्याच्यामध्ये सातत्य आहे, उपासना आहे, उपासनेची एक बैठक आहे, तेव्हाचे दृष्टिकोन निर्माण होतात. मनाचं धाडस. मी म्हणते ना की आज तुम्ही उद्योजकात, आपल्याला लाखो कोटींनी भांडवल लागतं, घ्या खांद्याला जोडली आणि उभारा लोकांच्या दारात, मला व्यवसाय करायचा आहे. कारण इथे मला माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी काहीच मिळवायचं नव्हतं. त्यामुळे ते भय संपतं, आत्मविश्वास वाढतो आणि ती शक्ती आपल्या बरोबर आहे हा आपला एक नैतिक विश्वास कायम जागा राहतो. 13 माणसांना घराबाहेर पडले, मग कोणी रस्त्यावरनं भाजीवाले आहेत, रिक्षेवाले आहेत, कोणी सफाई करणारे काम. 13 माणसं पहिली. 13 का? माझे आध्यात्मिक गुरु. कारण माझी राम 13 त्रयोदशाक्षरी मंत्र आणि प्रत्येक शब्दामध्ये खूप अर्थगर्भता आहे. सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, हे आत रुजवलं ना की ते काम आपल्याला उभं करतं. त्यामुळे तो भावच असा होता, पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. लोक अशी बघायची. म्हणून म्हणलं की बाईच्या डोक्यावर परिणाम झाला, हेच पहिलं होतं. पण नंतर कुणीतरी आता उभीच राहिली बाई, म्हणलं का बाई घे 10 रुपये, घे 1 रुपया, असं करत करत ते मग परत 13 माणसं झाली की मी थांबायचे. का बरं? कारण ती संपत्ती अशी आहे ना, माझ्यासाठी असो किंवा व्यवसायासाठी असो, कितीही मिळाली तरी हवी आहे. आपण अन्नाला नाही म्हणतो, कारण पोटाची क्षमताच भगवंतानी घडवली म्हणून तर आपलं काय गंमत झाली असती सगळी. म्हणून मी 13 करून थांबायचे. आणि मग लक्षात आलं, छे मग ते उघडच होतं की ह्या 13 ह्यानी माझे 2.5 कोटी कसे उभे राहणार. आणि मग अगदी मनापासून तुमच्या समोर आहे म्हणून नाही म्हणत, ठाणेकरांनी, ठाण्यातल्या लोकांनी, मुंबईकरांनी, मुलुंड, डोंबिवली या सगळ्या लोकांनी या कार्याला जे उचलून धरलं ना, हा समाजाचा विश्वास. जेव्हा मी त्यांच्या दारात गेले,
अगदी लोक त्याच्यानंतर करोना, सगळ्यात मोठं संकट माझ्यावर भिक्षा मागताना ते होतं की कोणी मला दारात उभं करणार नव्हतं. कुठेही मी जायचे आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणायचे, कुणाच्या घरात मी पाऊल उंबरा ओलांडून गेले नव्हते अशी पावती द्यायचे त्यांना. ही अजबच भिक्षा होती. 10 रुपये दिले तरी माझ्या झोळीत पावती पुस्तक असायचं, मग मी पावती द्यायचे. कारण 2.5 कोटी उभे करण्यासाठी मग मी तो ट्रस्ट रजिस्टर केला, ITGच्या अंडर घेतला. आणि मग तो प्रवास करता करता 4 वर्षाच्या संघर्षानंतर 2.5 कोटी केवळ समाजरूपी देवानी मला साथ दिल्यामुळे ते उभे राहिले. आणि 4 ऑक्टोबर 2019ला जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर सैनिकांच्या श्वासासाठी भारतातला पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा राहिला. पण तिथंच आम्ही थांबणार तर काय मग होतं ना, ते काही खरं नाही. आम्ही दोघांनी ते ठरवलेलंच होतं की जिथं जिथं म्हणून हाय अल्टिट्यूडला सैनिकांचं कॅज्युअलिटीज ह्या लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे आहेत, तिथं तिथं आपल्या हातनं आयुष्यात काम झालं पाहिजे. आणि मग तो अव्याहत प्रवास सुरू झाला. पण अर्थात कॉस्ट ही आपल्याला मोजावीच लागते. पहिला प्लांट एक्झिक्यूट करतानाच ती आव्हानच अशी होती, कारण तिथं हवामान हा शत्रू नाही मी म्हणत, पण ते आव्हानच मोठं आहे की शेजारील राष्ट्रांशी युद्ध करणं. आपण त्यांना शत्रू मानत नाही, पण आपण आता बघू शकतो की काय चालले आणि काय वाचत असतो. एक भारतीय म्हणून आपल्या प्रत्येकाला आज ज्या काही पहलगामसारखी घटना घडली, अशा सगळ्या घटनांच्या सगळ्या अँगलचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण पहलगामची यशस्वीतता, ऑपरेशन सिंदूरची यशस्वीतता ही किती त्याला अँगल्स आहेत. कारण आपण खूप अशा वरवरच्या कॉमेंट्स पटकन झाल्या या ऑपरेशन सिंदूरवर. आत्ता तो पाकिस्ताननं उडवून टाकायला पाहिजे होता. अरे काय गंमत आहे का? त्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरचे आस्पेक्ट्स आहेत, मुत्सद्देगिरी आहे, त्याच्यात व्यवस्थापन आहे, त्याच्यात अर्थव्यवस्था आहे, कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये होत्या अडकलेल्या. त्यामुळे ते निर्णय घेणं आणि एक्झिक्यूट करणं, त्यामुळे सैन्य दलाची आपण म्हणतो ना की आज का हे वेळ द्या, की मला असं ऐकलं की कार्यक्रमच आपला 15-20 मिनटं उशिरा सुरू झाला. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वेळा ऑटोमॅटिकली त्या ॲडजस्ट करण्यासाठी कमी कमी होत गेल्या. मग मी विचार करते तिथं जर ही कारणं दिली की अहो नाही त्यानं जरा पोचलं नाही आमच्यापर्यंत, त्यामुळे यावेळेचं युद्ध नाही पुढच्या वेळी करू. एक्सक्यूज नाही आहे. त्यांना ॲक्युरसी आणि जे आहे तो आउटपुट त्यांना द्यावाच लागतो. ह्याची जी बांधिलकी आहे ना, ती जी डिसिप्लिन आहे ना, आणि त्याच्यासाठी सैन्य दलामध्ये प्रत्येकाची एक प्रॅक्टिस, सराव, आणि त्यांच्या श्वासासाठी हे काम करण्याचं जे भाग्य लाभलं, मग तो पहिला प्लांट झाला. आणि पुन्हा पुढच्या प्लांटकडे हा प्रवास सुरू झाला. त्याच प्रवासामध्ये माझ्या मिस्टरांची तब्येत तिथं काम करताना खालावली. पण सेकंड प्लांट उभा करायला जम्मू काश्मीर कुपवाडाला पुन्हा 3.5 कोटीचं टार्गेट होतं. पुन्हा तोच प्रवास, तीच झोळी आजही माझ्या खांद्याला आहे. सेकंड प्लांट 15 एप्रिल 2022 जम्मू काश्मीरला उभारला. आपले इथले ठाण्याचे आदरणीय खासदार विनयजी सहस्रबुद्धे तेव्हा तिथं आले होते. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची साथ सुटली. केवळ ह्या एक काम पहिलं, मी सच्चा फौजी कसा असतो मी म्हणते ना, म्हणून आपण ना एक्सक्यूज द्यायची घाणेरडी सवय आपल्याला. त्यामुळे कुठलीही सबब सांगायची नाही, पण काम करायचं. आणि हे काम करताना साथ सुटली तरी कमिटमेंट होती. ज्यावेळी मी हे काही कौतुक नाही आहे, पण हा संघर्ष आणि एक्सक्यूज देणं याबद्दल मी सांगते की संघर्ष करावाच लागतो. मनाविरुद्ध घडतं, चॅलेंजेस येतातच, पण त्याच्यावर मात करणं ते तर खरं आहे ना, तिथंच तर परीक्षा आहे. आणि मग परमेश्वराने दिलेल्या एवढ्या स्ट्रेंथ ज्या आहेत ना, खास करून मी स्त्री म्हणून म्हणते, आता मार्च महिना आला ना की बापरे काय त्या महिला वर्गाचं कौतुक सुरू होतं. माफ करा, मी स्वतः स्त्री आहे, पण मी कायम असं म्हणते की ह्याच्यात कौतुक करण्यायोग्य काही गोष्ट नाही आहे. परमेश्वराने आपल्याला बाय बर्थ ज्या स्ट्रेंथ दिलेल्या आहेत ना, त्या स्ट्रेंथ आपल्या सर्वस्त्र अँगलनी उभं राहून आपण समर्पित भावनेने जगलो तर त्याचा खरा उपयोग आहे. आणि समर्पण आणि अर्पणातला फरक जाणून जगणं खूप गरजेचं आहे. अर्पण म्हणलं की मी केल्याचं स्मरण आहे, आणि समर्पणामध्ये विस्मरण आहे स्वतःचं. त्यामुळे त्या पद्धतीने ते केलं ना तरच ते कार्याला तो साथ देतो. असा तो प्रवास होता. दुसरा प्लांट उभा राहिला 15 एप्रिल 2022ला. आणि ती कमिटमेंट होती. जेव्हा मी मिस्टरांना ॲडमिट करत होते त्यांच्या एक्स्ट्रीम ह्याच्यामध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट करायला जात होतो, तिथून जाताना तो स्पायनल कॉर्ड इंजुरीज सेंटरवरून त्यांना ज्या रूममध्ये ॲडमिट करा, तिथं जाताना आम्ही दोघं बोलत होतो की हां ह्यांच्यासाठी पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे नाही. मी आमच्या दोघांमध्ये खूप मला आनंद ह्याचा, आमचा प्रपंच संपला. आमच्याकडे फक्त दोघांमध्ये ह्याच चर्चा आणि ह्याच गप्पा व्हायच्या की पुढचं काम, ध्येय, आपलं ध्येय समोर दिसलं पाहिजे. आणि ते साधण्यासाठी ते ध्येय असंच पाहिजे की ते स्वतःच्या बाहेर आणि स्वतःच्या आधी आपल्याला ते सिद्ध करण्यासाठी ध्यास लागला पाहिजे. आणि त्या श्वासाचा ध्यास असल्यामुळे
त्याचवेळी त्यांना मी कमिट केलं होतं की इथं आम्हाला सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट पण या टोटली पॅरालाइज सैनिकांसाठी करायचा होता. आणि त्यांनी त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपलेला हा मंत्र अवघ्या 8 महिन्यामध्ये पूर्ण झाला. तिथे सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट पण उभा राहू शकला. आणि आत्ता नुकता 4 जून 2025ला तवांग अरुणाचल प्रदेश इथं 3रा ऑक्सिजन जनरेशन प्लांट समर्पित करून आले. पण तुम्हाला सांगते, हे काम करताना जो अलौकिक आनंद, समाधान म्हणजे काय. आज जेव्हा तुफानातले दिवे असं मी वाचलं ना, मी घाबरले. म्हणलं बापरे, या दिव्यांनी बाहेरचं मंदिर प्रकाशमान होतं, त्या प्रकाशाच्या तेजाने मी तर दिपून जाईन. मग ह्या ज्योतीला का बोलवलं असेल. माझ्या मनातले हे प्रश्न येतं की या तुफानातल्या दिव्यांमध्ये या ज्योतीचा प्रकाश तो केवढा. पण जेव्हा आपण मंदिराकडे, हे मंदिर प्रकाशमान उजळतं ना, मंदिरातनं आपण नुसतं बाहेरनं दर्शन घेऊन जात नाही, आपण आत गाभाऱ्यापर्यंत जातो. आणि गाभारा उजळलेला असून तो मंद समयीच्या प्रकाशाने तिथं ती ज्योत तेवत असते. ती अंतरंगामध्ये ज्योत सेवेची तेवली पाहिजे आणि आपल्यातनं ही सेवा घडली पाहिजे. आणि म्हणून यापुढेही माझ्याकडे, माझ्यासमोर 12-14 कोटींचं पुन्हा आव्हान आहे या सैनिकांच्या सेवेसाठी. आणि सैनिकांसाठी मी सेवा का करते, तर सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे 3 गुणविशेष मी अनुभवले. ते म्हणजे ते कधीही तक्रार करत नाहीत, ते कधीही अपेक्षा करत नाहीत, आणि ते कधीही संप उठाव मोर्चे काढून आपल्या सामाजिक जीवनावर परिणाम करत नाहीत. माझ्यासाठी आपण भगवद्गीता, हो कर्मण्येवाधिकारस्ते पाठ आहे की हो आमचं, पण ती भगवद्गीता जगायची कोणी. मा फलेषु कदाचन म्हणायचं पुढचं ते जगायचं कोणी. आणि म्हणून माझा कायम आग्रह आणि अट्टाहास की ते जगलं पाहिजे. ते जे जगणं आहे ना, आता बघा आपण, आम्ही भगिनी वर्ग तर काय काय आली, आमची बकेट लिस्ट वगैरे असते आणि काय काय आम्ही काढत असतो. आणि ते त्याच्यामध्ये शोधा स्वतःला की हे सगळं मी का करते. माझ्या आनंदासाठी, मला ते करायचं होतं, माझं ते राहून गेलं. अगं पण मीतनं बाहेर पडणं, तिथं ती भगवद्गीता आहे. ते मा फलेषु कदाचन. अहो, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये संकटं आली तर ज्या शक्तीला आपण हात जोडतो ना, त्याला आपण परमेश्वर म्हणतो. मग राष्ट्रावर संकट आलं ना, की जी शक्ती निरपेक्ष उभी राहते ना, तो माझ्यासाठी सैनिक हा माझा देव आहे. आणि त्या देवाची सेवा करणं ही माझी उपासना आहे. या सेवेमध्ये राष्ट्राला जोडून घेणं हा माझा धर्म आहे. त्यामुळे जाहीररित्या मी म्हणते की मी धर्म आणि जातीवर काम करते. मुंबईमध्येच विरारला एक कार्यक्रम होता, अशा 1000-1500 लोक. शेवटी आला, ओ काय मॅडम स्वतःला सेविका म्हणता. म्हटलं मी स्वतःला काहीच म्हणवत नाही, लेबल माझ्यावर लावलं जातं. तर म्हणे तुम्ही धर्माचं नाव घेता आणि जातीचं. म्हटलं हो, जाहीर घेते, आजही घेते आणि भविष्यातही घेत राहीन. कारण ह्या जेव्हा आपण भिंती मोडून काढू ना, मी कोणत्या जातीसाठी काम करते, मी मानव जात मानते. आणि कोणत्या धर्मासाठी काम करते, सेवा परमो धर्म. हा तिथं कुठं जात आली, कुठं भेद आल्या. भेदाच्या भिंती जेव्हा संपतील ना, तेव्हाच राष्ट्र सक्षम उभं राहील. आणि आज आपलं राष्ट्र अशा स्तरावर एका नेतृत्वाने नेऊन ठेवलेलं आहे, ज्या नेतृत्वाने दखल या कार्याची. मी सांगायला नव्हते गेले पंतप्रधान मोदीजींना की 2.5 कोटी उभे केले. 4 ऑक्टोबरला पहिला प्लांट उभा राहिला आणि 18 ऑक्टोबरला या महान व्यक्तिमत्वानी इथे BKCला मुंबईला आम्हाला बोलवून घेतलं होतं. आणि 7 मिनिटाची ऑन रेकॉर्ड्स असलेली अपॉइंटमेंट आम्ही जवळजवळ 30 ते 40 मिनटं काय गप्पा होत्या तुम्हाला सांगते. गप्पाच म्हणते मी. एक क्षणभरसुद्धा मनामध्ये माझ्या असा हे नव्हता की बापरे आपण भारताच्या पंतप्रधानांशी बोलतोय. कुठलाही दबाव, कुठलाही एक आपण म्हणतो ना एक तो बढे जाव, असं काहीही नव्हतं. काय सुंदर मनमोकळा संवाद होता आणि त्याच्यामागे अभ्यास होता. अभ्यासू नेतृत्व लाभणं ही सुद्धा एक राष्ट्राची फार मोठी एक भाग्य म्हणायला पाहिजे. मी कोणत्याही पक्षाची, धर्माची नाही. आपल्या राष्ट्रामध्ये आजही मी जाहीररित्या म्हणते आपण या 2 संघटनांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. कारण तिथं धर्म, जात, वंश, पंथ, भाषा या भेदाच्या भिंतीच संपलेल्या आहेत. आणि त्या 2 संघटना अशी आहेत, एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरं आहे आपलं भारतीय सैन्य दल. कारण ते संस्कारच, हे संस्कार होणं जे गरजेचं आहे की स्वतः आधी समाजाचा विचार. आणि तो विचार मी सैन्य दलातल्या सैनिकांना जगताना पाहिला आणि त्यांच्या जगण्याने मी प्रेरित झाले. किती टोकाची प्रतिकूलता असावी हो. म्हणून म्हणते भगवद्गीता माझी कंठस्थ आहे. मी परीक्षासुद्धा दिली, अगदी शृंगेरीलासुद्धा जाऊन आले. पण ती हृदयस्थ आहे का माझ्या. ती हृदयस्थ असेल तर आपल्या कृतीला दिशा मिळते. आणि ती कृती प्रत्यक्ष घडली ना तरच ते भगवंताचं आणि ईश्वरी कार्य होऊ शकतं.
आणि असं ते कार्य घडावं म्हणून हा जीवन प्रवास समर्पित भावानीच करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून जगावं कसं, या सेवाकार्याने सैनिकांच्या जगण्याने मला माझ्या आधी आणि माझ्या पलीकडे राष्ट्राचा विचार करायला शिकवलं. म्हणून असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही की दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. असंच काहीतरी जगावं. माझ्यासाठी मी जगले तर माहिती किती परीघ. म्हणून म्हटलं राष्ट्रपुरुष, मग ते अगदी गौतम बुद्ध असू देत, सावरकर असू देत, स्वामी विवेकानंद असू देत, यांचा एक विचार तुम्ही जगायला घ्या की तुमचं आयुष्य बनतं. या सेवा कार्यामध्ये आजपर्यंत 12 कोटी उभारताना स्वामी विवेकानंद मला मार्गदर्शन करतात. कसं काय विश्वासाने लोकांनी मला हा पैसा दिला असेल सांगा. कारण त्या 12 कोटीमधले 12 पैसेसुद्धा माझ्याकडे आले नाहीत. आज मी इथे ठाणेकरांचे आभारी काय की इथलेच CA, मी काम पुण्यातनं करते पण माझं कामाचं अर्थशास्त्र सगळं ठाण्यातनं सांभाळलं जातं. ठाण्यातले CA जयदीप सहस्रबुद्धे, शेखर कुलकर्णी, आज जयंत फलकेंमुळे मी इथं आहे, विनोद करंदीकर, कल्पना राईलकर, सगळे ठाणेकर आहेत. कसा काय विश्वास त्यांनी माझ्यावर एवढा ठेवला. ते कंठस्थ आणि हृदयस्थातला फरक त्या मला स्वामी विवेकानंदांनी शिकवला की तुझ्या कार्यामध्ये शुद्धता आहे, कार्याचा मार्ग हा पारदर्शक आहे आणि हेतूमध्ये पावित्र्य आहे. म्हणल्यावर अख्खं जग जरी तुझ्या विरोधात उभं राहिलं ना तरी ती शक्ती तुला साथ देईल आणि त्या शक्तीची साथ माझ्याबरोबर आहे आणि म्हणून मी आज तुमच्याबरोबर आणि तुमच्या समोर इथं उभी आहे. म्हणून हे विचार जगताना सावरकर झपाटून वाचताना घरनंच एक सणसणीत कानाखाली बसली होती. वडील बोलले मला की काय ताई, सावरकर नुसतेच वाचणार ना का, जगण्यात कधी. अरे खरंच की मी नुसतीच वाचते, माझ्या जीवनात सावरकर कसे उतरतील. काय पतीपत्नी जगलेत आहोत, त्यागाची कुठे डेफिनेशन नाही आहे. आज आपण सहसा बघा कुठेतरी नोकरी वगैरे करणारी माणसं काय सध्या 60 ओलांड काही नाही, आता मस्त रिटायर्ड, मग पुढे काय काही नाही आराम. अरे बापरे, आपण आराम कसे काय करतो. आयुष्य भगवंताने आपल्याला फक्त आराम करण्यासाठी दिलं आहे का. तर अखेरच्या श्वासापर्यंत आपला श्वास आणि श्वास हा समर्पित भावानी कृतीने जगता आला पाहिजे. त्यामुळे आपण इकिगाई जगली पाहिजे. आपल्याला परकीयांचा अनुकरणच जर करायचं आहे ना तर इकिगाई जगूया ना, जपानींची नक्की जगूया. ए रिझन बिईंग आणि उबंटू जगूया. आय एम बिकॉज वी आर. काही नाही आहे पण मला तुमच्यासाठी जगायचं आहे, मग तुम्ही मला आपोआप जगवणार आहात. त्यामुळे हा जो प्रवास आहे ना हा गिव्ह अँड टेकचा नाही आहे, तर हा फक्त देण्याचा आहे. आणि या देण्याच्या प्रवासाचा जो अलौकिक आनंद आहे तो मी गेले 26 वर्ष मिळवते. पुढे भविष्यात अनेक 12 ते 14 कोटींवर मी काम करू इच्छिते. आपणही पुन्हा तुमच्या आशीर्वादाच्या सहकार्याच्या रूपात मला साथ द्याल अशी अपेक्षा करते आणि मला दिलेल्या वेळेच्या बंधनाने माझ्या वाणीला विराम देते. आणि पुन्हा एकदा सॅटर्डे क्लबमध्ये तो सगळा प्रवास राष्ट्राय स्वाहा इदम नमो म्हणून मांडायला तुमच्यासमोर जरूर येईन. थँक्यू सो मच. वंदे मातरम.